आता होमोलोगस सिरीजच्या मेंबर बद्दल अजून माहिती घेऊया. मेंबर्स ऑफ ए पर्टिक्युलर होमोलोगस सिरीज पजेस. एका पर्टिक्युलर होमोलोगस सिरीज मधले जे मेंबर आहेत दे हॅव सेम जनरल फॉर्म्युला. सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला काय? सेम. आत्ताच आपण बघितलं 1 2 3 4 5 या पाची लोकांचा, या पाची स्ट्रेट चेन अल्डिहाइडचा होमोलोगस सिरीजमध्ये समावेश होता. आणि या सिरीजमधल्या प्रत्येक स्ट्रेट चेन अल्डिहाइडसाठी आपल्याकडं एकच जनरल फॉर्म्युला होता, CnH2nO. ओके. दुसरी प्रॉपर्टी आहे, या सगळ्या लोकांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सिमिलर असतात, पण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला चेंजेस होताना दिसतील. कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज? मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, सोल्युबिलिटी एटसेट्रा. इथं फॉर एक्झाम्पल दिसतं आपल्याला बॉइलिंग पॉईंट. जसा कार्बनचा नंबर वाढत चाललाय अल्डिहाइडच्या केसमध्ये, तसा बॉइलिंग पॉईंट सुद्धा वाढत चाललाय असं दिसतंय. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज या लोकांच्या बदलू शकतात किंवा बदलतात. केमिकल प्रॉपर्टीज मात्र सिमिलर असतात. जनरल फॉर्म्युला सुद्धा सेम असतो. म्हणजे होमोलोगस सिरीजमध्ये जे मेंबर आहेत, परत ऐका, होमोलोगस सिरीजमध्ये जे मेंबर आहेत त्यांचा जनरल फॉर्म्युला हा सेम आहे. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत, पण फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या वेगळ्या असणार आहेत आणि त्या बदलत जाणार आहेत. दिलेल्या उदाहरणात दिसतंय जसं कार्बनची संख्या वाढत चालली आहे तसा बॉइलिंग पॉईंट सुद्धा वाढत चाललाय. होप सो सगळ्यांना मेंबर्स ऑफ पर्टिक्युलर होमोलोगस सिरीज बद्दलची माहिती कळली असेल. अजून एक लक्षात घ्या, कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत? मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी अँड सोल्युबिलिटी. मी लेक्चर देताना काही गोष्टींवर बोलतो. आता मी हे सगळं चालू असताना होमोलोगस सिरीजबद्दल बोललो, पण शेवटी जाता जाता मी तुम्हाला याच्यावर फोकस करायला सांगितलं कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे तुम्ही नीट शिका किंवा नीट ऐका. म्हणजे मी कधीतरी पुढे जाऊन पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये मी या लोकांबद्दल पण बोलणार आहे किंवा फिजिकल प्रॉपर्टीज नावाचं एक वेगळं आर्टिकल बद्दल बोलणार आहे. त्याचबरोबर मी बॉइलिंग पॉईंट नुसताच वाढत चाललाय असं नाही सांगितलं. मी काय बोललो की जसा कार्बनचा नंबर वाढत चाललाय तसा बॉइलिंग पॉईंट वाढत चाललाय. म्हणजे कार्बनचा नंबर वाढणं आणि बॉइलिंग पॉईंट वाढणं याच्यामध्ये काही ना काहीतरी रिलेशन आहे आणि ते आपण भविष्यात डिस्कस करणार आहोत. मी लेक्चर देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यातल्या प्रत्येक मुद्द्याबद्दल बोलणं गरजेचं आहे, प्रत्येक आस्पेक्टबद्दल बोलणं गरजेचं आहे. आणि मी त्या आस्पेक्टला डोक्यात ठेवून येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपल्याला ते बोलायचं आहे, बोलूनच आत्ता मी शिकवताना त्या गोष्टी बोलत असतो. म्हणजे परत एकदा बघा, हे फक्त होमोलोगस सिरीज पुरतं मी मर्यादित ठेवलेलं नाही. आता मी ह्याच्यात तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या ते पण ऑलरेडी मेन्शन केलं, इंट्रोड्यूस करून ठेवलेलं आहे. त्या लेक्चरमध्ये जाऊन मी म्हणणार आहे की अरे त्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितलं होतं जेव्हा आपण होमोलोगस सिरीजमधल्या मेंबरच्या प्रॉपर्टीज बघत होतो म्हणून. त्याच्यामुळे होमोलोगस सिरीज शिकतोच आहे आपण, पण फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या ते आपल्याला कळलं. दुसरी गोष्ट, ट्रेंड कळला की कार्बनचा नंबर वाढत चालला आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा वाढत चाललाय. का वगैरे ते त्या आर्टिकलमध्ये गेल्यानंतर डिटेलिंग जेव्हा आपण चेक करू तेव्हा बघूच. आता बघूया जरा थोडी वेगळी माहिती. ॲलिफॅटिक कंपाऊंड्सला ॲलिफॅटिक कंपाऊंड्स का म्हणतात? तर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आर नेम्ड सो बिकॉज ऑफ देअर अट्रॅक्शन टुवर्ड्स फॅट्स. म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंडचं अट्रॅक्शन टुवर्ड्स फॅट्स असल्यामुळे ओके लिपिड्स म्हणतात. तर लिपिड्सकडे किंवा फॅट्सकडे अट्रॅक्शन असल्यामुळे त्या कंपाऊंडला ॲलिफॅटिक कंपाऊंड्स असं नाव देण्यात आलं. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स दे शो ॲरोमा इज स्मेल. ओके. आणि म्हणून त्यांना ज्या कंपाऊंड्सला ॲरोमा
असणार आहे, किंवा आपण असं म्हणू की ॲरोमॅटिक कंपाऊंड्सला ॲरोमा असणार आहे. उलटं रिलेशन म्हणता येणार नाही की प्रत्येक ॲरोमा असणारा कंपाऊंड ॲरोमॅटिकच असला पाहिजे असं काही नाही आहे. पण ॲरोमॅटिक कंपाऊंड्सला ॲरोमा आहे, किंवा प्रत्येक फॅटकडे अट्रॅक्ट होणारा माणूस ॲलिफॅटिकच पाहिजे असं काही नाही आहे. तर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स हे फॅटकडे अट्रॅक्ट होतात आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे ॲरोमा दाखवतात. हे त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या त्यांच्या नावामध्ये दिसतात आहे. हे आपण बघितलं. थँक्यू. आता दोन अशा कन्सेप्टकडे मी वळणार आहे, ज्या कन्सेप्टमध्ये आपल्याला अजून बरंच काही बघायचं आहे, पण ते आत्ता शिकवता येणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटम नावाचा धडा डिटेलमध्ये बघावा लागेल. त्याचबरोबर नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग नावाचा लेसन आहे, तो पण डिटेलमध्ये बघावा लागेल. पण तोपर्यंत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये याच्यावर बेस्ड, ह्याच्यावर आधारित असणारे कन्सेप्ट म्हणजे नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटमवर आधारित असणारे काही कन्सेप्ट वारंवार आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा हायड्रोकार्बन्समध्ये बघायला मिळतील. आणि मग तिथे आपल्याला प्रत्येक वेळेस त्या कन्सेप्टला डावलून चालणार नाही. म्हणून त्या कन्सेप्टचं जे आउटपुट आहे ते आउटपुट मी तुम्हाला शिकवतोय. ते आउटपुट आहे हायब्रिडायझेशनच्या रूपामध्ये. नीट आहे का? ते आउटपुट आहे हायब्रिडायझेशनच्या रूपामध्ये. आपल्याला हायब्रिडायझेशन शिकायचं आहे आणि हायब्रिडायझेशनमध्ये एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल हे येणार आहेत. पण एस आणि पी ऑर्बिटल काय आहेत त्याचा अभ्यास आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये करायचा आहे. म्हणजे एस आणि पी ऑर्बिटलचा अभ्यास स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये, हायब्रिडायझेशनचा अभ्यास नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये, आणि यांच्यातनं जे आपल्याला आउटपुट मिळणार आहे हायब्रिडायझेशनच्या रूपात जे आउटपुट मिळणार आहे ते मला आत्ता इथे हायड्रोकार्बन्समध्ये वापरायचं आहे, कार्बनचं हायब्रिडायझेशन सांगायला. ओके, म्हणजे मी डायरेक्ट, पण मी इतकं सोपं सांगणार आहे की तुम्हाला ते डायरेक्ट लक्षातही राहील. ओके, तुम्ही आत्ता डायरेक्ट लक्षात ठेवणार आहात. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा, कारण नंतर कन्सेप्ट त्याच्यावर आधारित येतील, त्यावेळेस आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतले कन्सेप्ट पटकन समजून जातील आणि त्याचा फायदाही तुम्हाला भविष्यात येणाऱ्या लेक्चर्समध्ये कळेल. मी परत एकदा नमूद करतो की मी आत्ता हायब्रिडायझेशन शिकवत नाहीये, पण हायब्रिडायझेशनचे जे प्रकार आहेत आणि हायब्रिडायझेशनच्या कन्सेप्टवर आधारित ज्या काही गोष्टी आहेत, जे आउटपुट्स आहेत, ते मी आता वापरणार आहे कार्बन केमिस्ट्रीमध्ये. आणि ते कसे वापरणार आहे त्याबद्दल मी माहिती देतोय. 3 प्रकारचे हायब्रिडायझेशन आपल्याला कार्बनच्या केसमध्ये दिसतात. पहिले sp3, दुसरे sp2 आणि तिसरे sp. मी बोललो कार्बन 3 प्रकारचे हायब्रिडायझेशन दाखवू शकतो, sp3, sp2 आणि sp. जर का कार्बनच्या बाजूला सर्वच्या सर्व म्हणजे कार्बननी तयार केलेले सर्वच्या सर्व बॉन्ड, हे लक्षात ठेवायचं आहे. मी अजूनही रिझनिंग दिलं नाही, हे असं का असं मी बोललेलो नाही. पण मी सांगितलं की हायब्रिडायझेशन नावाचा कन्सेप्ट आहे जो नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये येणार आहे आणि हायब्रिडायझेशनचे 3 प्रकार आहेत. त्यातला 3 नाही आहेत वेगळे वेगळे प्रकार. तर कार्बनच्या केसमध्ये मात्र 3 प्रकार बघायला मिळणार आहे. काही केसेसमध्ये कार्बन sp3 हायब्रिडायझेशन दाखवतोय, काही केसेसमध्ये sp2 हायब्रिडायझेशन दाखवतोय आणि काही केसेसमध्ये कार्बन sp हायब्रिडायझेशन दाखवत आहे. प्लीज हे लक्षात ठेवा, पुढचं इंटरेस्टिंग आहे. आत्ता लगेच व्हिडिओ बंद करू नका किंवा कंटाळू नका. ओके, तुम्हाला असं वाटेल की अरे हे कुठं परत आपल्याला ते नवीन शिकायचंय, मग तेव्हाचं तेव्हा बघू. नाही, प्लीज ऐका, प्लीज ऐका. हे एकदा तुम्हाला नीट कळलं तर पुढचं जेव्हा मी परत याच्यावरती जेव्हा बोलेल त्यावेळेस तुम्हीच उत्तर द्याल, सर हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, हा sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे.
त्यावेळेस जरी तुम्हाला sp3 sp2 sp मी शिकवलं नसलं तरी सॉरी तरी तुम्ही सांगू शकाल आणि त्याच्यावर आधारित कन्सेप्ट तुम्हाला डिझाईन करता येतील. सो प्लीज बिलीव्ह मी. ओके, लगेच इंटरेस्ट गमावून बसू नका. ऐका, तर जर का हा कार्बन आहे, हे जे 2 कार्बन आहेत हे sp3 हायब्रिडाइज्ड आहेत. काय आहेत ते? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहेत. म्हणजे जर का कार्बन हे टोटली सिंगल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड असतील तर त्यांना म्हणायचं sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. काय म्हणायचं? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. म्हणजे हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, हा पण sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, हे विसरू नका. हा पण sp3 हायब्रिडाइज्ड आहे, हा पण sp3 हायब्रिडाइज्ड. का? कारण त्याच्या बाजूला सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड आहेत. म्हणजे हे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे का नाही आहे, आणि बाकीचे तर हायड्रोजन बरोबर सिंगलच बॉन्ड असणार आहेत. थँक्यू. आता जर का हे उदाहरण तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतंय की हे जे कार्बन आहेत 2 जे डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहेत ते काय आहेत? sp2 हायब्रिडाइज्ड आहेत. काय आहेत ते? sp2 हायब्रिडाइज्ड आहेत. काय आहेत ते? sp2 हायब्रिडाइज्ड आहेत. म्हणजे किती सोपं आहे रे. जर का कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड असतील कार्बन तर ते sp3 हायब्रिडाइज्ड असतात, आणि जर का ते डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड असतील तर ते sp2 हायब्रिडाइज्ड असतात. आणि आता मी सांगायची गरज नाही, किंवा काही हुशार काही दादांनी ओळखलंच असेल की मी काय बोलणार आहे. जे कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड असतात त्यांना मी म्हणणार आहे sp हायब्रिडाइज्ड. काय म्हणणार आहे त्यांना मी? sp हायब्रिडाइज्ड. काय म्हणणार आहे त्यांना मी? sp हायब्रिडाइज्ड कार्बन. म्हणजे हा कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे, हा पण sp3 हायब्रिडाइज्ड आहे. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे, हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे, हा पण sp2 हायब्रिडाइज्ड आहे. हा sp हायब्रिडाइज्ड आहे, हा पण sp हायब्रिडाइज्ड नाहीये का आहे? आहे. आता एखादा विद्यार्थी मला विचारेल, सर याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय, या स्ट्रक्चरबद्दल म्हणणं काय? बघा, हा कार्बन डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे का नाही? आहे. म्हणजे हा कोण आहे? sp3 का sp2? तुम्हीच सांगा मला, हा sp3 का sp2? sp2. हा पण कार्बन डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे का नाही? आहे. म्हटल्यावर हा कोण आहे? sp3 आहे का sp2 आहे? sp2 हायब्रिडाइज्ड आहे. पण हा कार्बन जो आहे याच्या बाजूला हा डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे का सिंगल बॉन्ड मध्ये? सिंगल. किंवा याच्या बाजूला सगळेच्या सगळे काय डबल आहेत का सिंगल आहेत? सिंगल आहेत. म्हणजे सिंगल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे का नाही? म्हणजे हा कोण आहे? sp2 का sp3? sp3. अजून एक उदाहरण घेतोय या केसमध्ये, CH3C ट्रिपल बॉन्ड CH असं जर का मी बघितलं स्ट्रक्चर, तर हा ट्रिपल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे म्हटल्यावर हा sp. हा पण ट्रिपल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे, हा sp. पण हा कोण आहे? sp2 आहे का sp3 आहे? sp3 आहे. कारण हा सिंगल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे. माझ्या मते कन्सेप्ट सगळ्यांना कळला असेल. अजून एका कन्सेप्टवरती जोरदार चर्चा करायची, लगेचच बघूया प्लीज. परत एकदा तरी मी सांगतोय, जर का कार्बन सिंगल बॉन्डमध्ये इन्व्हॉल्ड असतील, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल, तर वी आर गोइंग टू consider that carbon has sp3 hybridization. If the carbons they are involved in double bond, carbon carbon double bond, then we are going to consider those carbon they are what? sp2 hybridized. And if they are involved in triple bond formation, then we are going to say that those carbons they are sp hybridized. Okay. आता अजून एक, आता हे जे आत्ता सांगणार आहे हे जास्त सोपं आहे. ओके, खूप सोपं आहे. बघा, आता हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे मला सांगा? हायड्रोजनला नाही. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 2 का 1? 1. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 2 का 1? 1. म्हणून याला म्हणायचं प्रायमरी कार्बन. काय म्हणायचं? 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 प्रायमरी कार्बन. म्हणजे हा कार्बन एका कार्बनला अटॅच आहे म्हणून याला काय म्हणायचं? प्रायमरी कार्बन. काय म्हणायचं?
प्रायमरी कार्बन. काय म्हणायचं? प्रायमरी कार्बन. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? तर हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणून याला म्हणायचं सेकंडरी कार्बन. ते 2 डिग्री 1 डिग्री म्हणत नाहीये मी हे जे सिम्बॉल आहे हे कशासाठी मी सांगितलं? मी सांगतो हा प्रायमरी कार्बन आहे. का? कारण तो एकाच कार्बनला अटॅच आहे. ह्याला सेकंडरी का म्हटलं? कारण हा किती कार्बनला अटॅच आहे? 2 कार्बनला अटॅच आहे. याला मी प्रायमरी म्हटलं का? कारण तो एकाच कार्बनला अटॅच आहे. याला सेकंडरी म्हटलं का? कारण ह्याला सेकंडरी म्हटलं का? कारण हा 2 कार्बनला अटॅच आहे. आता हा कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे, 1 2 आणि 3, म्हणून याला म्हणायचं टर्शरी कार्बन. काय म्हणायचं? 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 टर्शरी कार्बन. ओके. आणि समजा एखाद्या केसमध्ये, फॉर एक्झाम्पल या केसमध्ये आपल्याला दिसतंय की आता हा कार्बन कुठला आहे मला सांगा? हा कार्बन कुठला आहे मला सांगा? हा कार्बन कुठला आहे मला सांगा? हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा प्रायमरी सेकंडरी आहे का टर्शरी? तर हा प्रायमरी आहे. टर्शरी असं आपण या सिम्बॉलने दाखवू शकतो. हा कार्बन प्रायमरी सेकंडरी का टर्शरी? प्रायमरी आहे. का? कारण तो एकाच कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हटल्यानंतर हा पण कोण आहे? प्रायमरी. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? एकाच, म्हणजे हा पण कोण आहे? प्रायमरी. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? एकाच, म्हणजे हा पण कोण आहे? प्रायमरी. म्हणजे हा पण प्रायमरी, हा पण प्रायमरी, हा पण प्रायमरी, हा पण प्रायमरी. सगळे कार्बन काय? प्रायमरी आहे. पण हा मधला कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 4 कार्बनला अटॅच आहे, म्हणून त्याला मी म्हणणार आहे क्वार्टरनरी कार्बन. काय म्हणणार आहे त्याला मी? क्वार्टरनरी कार्बन. काय म्हणणार आहे त्याला मी? क्वार्टरनरी कार्बन. काय म्हणणार आहे त्याला मी? क्वार्टरनरी कार्बन. आणि त्याचा सिम्बॉल असा असेल. किती सोपं होतं मला सांगा? फार सोपं आहे, एकदमच सोपं आहे. या कार्बनला प्रायमरी म्हटलं का? बिकॉज इट इज अटॅच टू ओनली 1 कार्बन ॲटम. या कार्बनला सेकंडरी का म्हटलं? बिकॉज इट इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. या कार्बनला टर्शरी का म्हटलं? बिकॉज इट इज अटॅच टू 3 कार्बन ॲटम. या कार्बनला क्वार्टरनरी का म्हटलं? बिकॉज इट इज अटॅच टू 4 कार्बन ॲटम. ओके, थँक्यू.